नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता साक्ष द्यायला भूमी आलेली असते आणि ती सगळं काही सत्य सांगते। तेव्हा मात्र लगेचच गीतांजली तिला म्हणते, आता आपण यातून बाहेर पडूया का? आणि तेव्हा मात्र हे सगळं काही खोटं आहे असं मात्र ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि अमोलीच्या चेहऱ्यावर मात्र हसू असतं। तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणते, हे खोटं नाहीये, मी सांगते ते सगळं खरं आहे। तेव्हा गीतांजली म्हणते, हो ना, मग ते कोर्टाला ठरवू द्या आणि आता मात्र तुम्ही जागेवर जाऊन बसा। त्यानंतर मात्र गीतांजली तिच्या डॉक्टरांना बोलवण्याची परवानगी घेते। त्यानंतर आता डॉक्टर आल्यावर डॉक्टरांना गीतांजली प्रश्न विचारते, तुमचं नाव, शिक्षण वगैरे सगळं सांगा। डॉक्टर त्यानुसार सगळं सांगतात। पुढे मात्र गीतांजली त्यांना विचारते की ह्या तुमच्या पेशंट होतात ना भूमी महाजन? तर ती डॉक्टर होकार देते। पुढे मात्र गीतांजली म्हणते, यांची डिलिव्हरी कधी झाली होती? तर तेव्हा मात्र त्या सांगतात त्यांची डिलिव्हरी 7व्या महिन्यात झाली होती, त्यामुळे त्यांच्या बाळाची तब्येत वीक होती, अशक्त होती। तर तेव्हा मात्र आता पुढे लगेचच गीतांजली डॉक्टरांना प्रश्न विचारते, म्हणजे ह्यांचं बाळ तेव्हा म्हणजे त्यांच्या जीवाला धोकाच होता ना, मृत होऊ शकत होतो? आणि असा प्रश्न विचारल्यावर मात्र आता इकडे डॉक्टर विचारात पडतात, कारण आता डॉक्टरांची साक्ष मात्र महत्वाची असते आणि त्यामुळे इथे भूमीच्या निकालाचा प्रश्न येऊन पडलेला असतो। त्यामुळे आता सगळेजण डॉक्टर काय उत्तर देतात या गोष्टीकडे लक्ष देऊन असतात। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता भूमीचे वकील म्हणतात की आपण किती कोर्टामध्ये खरं सांगितलं ना, तर आपल्याकडे पुरावा नसल्यामुळे आपण काहीच सिद्ध करू शकत नाहीये। तेवढ्यात मात्र तिथे गीतांजली येते आणि किती खोटं बोला पण खोट्याचं खोटंच असतं आणि अनेक टोमणे मारू लागते। तेव्हा मात्र आता तिला भूमी सडेतोड उत्तर देते, मान्य आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण कोर्टरूम मध्ये बाहेर येऊन तुम्ही बोलणं, टोमणे मारणं हे योग्य आहे का? आणि हे ऐकल्यावर मात्र आता गीतांजलीचं तोंड बंद होतं। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।